वाह, क्या बात है. प्रत्येकाने एकदम सुंदर नामस्मरण केलं. आता स्वतःसाठीच कधीतरी टाळ्या वाजवा. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की आपण वादविवाद नाही केला पाहिजे. कारण की वादविवाद केल्यामुळं उलट आपलंच नुकसान होतं. आपला वेळ जातो, पैसा जातो, काहींना टेन्शन, अटॅक येतो, झटका येतो, माणसं मरतात देखील. पण वादविवाद करायचं सोडत नाही. किती अवघड परिस्थिती हो. अहो, आज प्रत्येकामध्ये वाद आहे. असू दे प्रत्येकात, म्हणजे मिटवायचा प्रयत्न कराच, परंतु 7 फेरे ज्या सोबत घेतले, 7 जन्म राहण्याची ज्या सोबत शपथ घेतली, त्यांच्या सोबत का बरं वादविवाद करतात? आणि का उगा नवरा बायको मध्ये वादविवाद? काय छोटे कारण हो. आता उद्या वट सावित्री, जर आपली बायको नटली विठाला विठाला, आता उद्या आपल्या प्रत्येक जणी आपण नटणारच. जर नवरा नटला, बरं जाऊ दे, पहिला आमचा लेडीज फर्स्ट. जर बायका नटल्या, चांगली नथनी बिथनी मस्त माझ्याकडे साडी घातली, चांगल्या नटल्या, आंबडा बिंबडा मस्त एकदम भारी बांगड्या, आता ह्यांनी चांगलं म्हणाव की नाही? होय महाराज, ह्यांनी चांगलं म्हणाव की नाही? हे लगे मारक्या बैलावणी बघत येतो. नुसतं असं कुठं चालली, कोणच्या मैत्रिणी, कोणच्या गल्लीत दौराया, लई मिटली, ही साडी कवा आणली, सुरू होत या महादेवाचं. बरं, या पार्वतीला काय वाटन बरं बिचारीला? आता आपला उद्या सण, हिला असं वाटत आता याला बेलनं फेकून मारावं. कसं बेलनं फेकून मारावं? आता दुसरं वाटन तरी काय हो? काय हसत एकमेकीला चिमटा घेऊ जरा मन काय हस घेऊ. हे तरी परवडले, तुम्ही कमीत का? काढायला लागले कुठपर्यंत जातात तुमची तुम्हाला. तुम्ही ह्यांच्यापेक्षा हातभर पुढे आहेत, हातभर. अहो, जर ह्यांनी चांगला शेंट बिंट गंध बिंद एकदम जीन्सी पॅन्ट निरू बिरू एकदम केस टाईट टोपी विपी मस्त घातलं, या लगे मारक्या मशिवानी बघत शेंट मारलाय. कुठं चाललात? कोणचे मित्र येत? कोणच्या हॉटेलामध्ये दौराय? किती जण येत? किती पैसे चाललेत? मोबाईल बघू द्या, जी खिशात हात घालू घालू तापे. या महादेवाला वाटत बनेल बर गावात हिंडावा. किती अवघड आहे बरं. अहो, आपण समजून घेतलं पाहिजे. आता उद्या जर आमच्या माता भगिनी नटल्या, तुम्ही कौतुक करायला पाहिजे. हो सातपुते महाराज, किती भारी नटली, विठाला विठाला. वादविवाद करू नका, भांडण तंटा करू नका. जनी वाद विवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोच शोक संताप हारी, कुठे वाद संवाद तो हितकारी. अहो, वादविवाद जेवढा टाळता येईल ना तेवढा टाळा, कारण की त्याच्यामध्ये आपला फायदा नाही. उगा ह्यो असा ह्यो तसं म्हणण्यात आपला सुद्धा वेळ घालवू नका, भेद करू नका. हरी हरा भेद, हरी हरा भेद, हरी हरी
ह्यो असा ह्यो तसा हे म्हणण्यात वेळ घालवू नका. भेद करू नका, का भेद आल्या वाद होणारच आहे. वादविवाद करू नका. अहो हे जीवन आज आहे तर उद्या नाही. उगं व्यसन सुद्धा करू नका. दारू पिल्याने काय मिळतं? उगं किडनॅप फेल होते तर वेळ जातो, पैसे जाते तर इज्जत जाते. मग का बरं दारू प्यायची? उगं व्यसन करू नका. या जीवनाला आलोयत ना, तर या जीवनामध्ये आपल्याला करायचं काय हे जाणून घेऊन तुम्ही जगा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी तत्पर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी तत्पर. जैसे जागे तैसे कळले तुझी. जैसे जागे तैसे कळले तुझी. तुम्ही होतो भ्रष्ट तुम्ही होतो भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जरी करण्यानंत. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जरी करण्यानंत. देह करी जय जय काही, देह करी जय जय काही. आत्मा होई नंतर. जैसे राम कर्म तैसे कळले तुझी. जैसे राम कर्म तैसे कळले तुझी. कळले तुझी. कळले तुझी. ज्या प्रकारे आपण कर्म करणार त्याच प्रकारे हा ईश्वर आपल्याला फळ देणार. म्हणून काही करताना सावधपणे करा. अहो 24 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावरती जे प्रेम करतात ते आपले आई वडील, त्यांची सेवा करा. कथा कीर्तन ऐकायला का त्याच्यामध्ये आपला फायदा आहे ना. आपलं जर ज्यामध्ये चांगलं होते त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. म्हणून शेवटी जाता जाता एकच विनंती करेन, वादविवाद करू नका, आत्महत्या करू नका. अहो एवढे भगवंताने आपल्याला दिलाय देह. पैसे नाही घेतला म्हणून काय कसं वागायचं का? नाही. आत्महत्या करू नका, भांडण तंटा करू नका, व्यसन करू नका आणि आई वडिलांची सेवा करा. हेच तुम्हा सर्वांना प्रार्थना करते आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी आणि लोहार देवी मातेच्या चरणी झालेली ही कीर्तन रूपी सेवा समर्पित करते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम